ओके. तर ओके. तर 5 नंबरचं जे पुस्तक आहे तुमच्याकडे असेल BTCPचं. जर नसेल तर ते तुम्हाला दिलं जाईल. ओके. तर त्यामध्ये विशेष करून काही महत्वाचे अ, जे 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 विषय आहेत ते हाताळण्यात आलेले आहेत आणि तेच आपण पाहणार आहोत आज. विशेष करून या पुस्तकातील जे मुख्य विषय आहे त्याला आपण सुरुवात करत आहोत. आणि तो विषय हाच आहे की पवित्र शास्त्रातील सिद्धांताचा अभ्यास. आता तत्व जे शिकणं आहे ते का बरं गरजेचं आहे आपल्याला? का पवित्र शास्त्रानुसार आपल्याला योग्य तत्व शिकणं गरजेचं आहे? कारण आज जग जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या समोर हे वचन जे आहे ते उलगडण्याचा प्रयत्न करतं. यहोवा विटनेसवाले ते आपल्या आपल्या इच्छेनुसार तुमच्या समोर बायबल उघडतील आणि आपल्या इच्छेनुसार ते बोलतील. त्यानंतर तुम्ही बघा कोणत्याही असे जे य, मला असं वाटतं येरुशलेम मातावाले किंवा असे इतरही असे इतके पंथ आहेत वेगवेगळे जे आपापल्या परीने तुमच्या समोर काय करतात? पवित्र शास्त्र जे आहे ते उघडतात आणि तुम्हाला दाखवतात की हे बघ इथे हे सांगितलंय, इथं ते सांगितलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आपल्याला खऱ्या रीतीने जर पवित्र शास्त्रातील जी तत्व आहेत योग्य रीतीने जर आपण समजून घेतले नाही तर आपण डगमगून जाऊ. आणि आणि आपण कदाचित आपण पडू आणि आपण कदाचित आपण तिथं हार मानू आणि आपण म्हणू की हो तू जे बोलत आहे ते अगदी बरोबर आहे. कारण तू ते खरं सांगत आहे कारण तू वचनातूनच ते सांगत आहेस आम्हाला. पण लक्षात घ्या, सैतान सुद्धा लोकांना फसवण्यासाठी वचनाचा दुरुपयोग करतो. आणि अगदी सुरुवातीपासून एदेन बागेमध्ये सुद्धा तुम्हाला याची प्रतीती आपल्याला पाहायला भेटते की नाही का त्याने वचनाच्या देवाच्या वचन आणि प्रत्येक काळामध्ये ह्या पाहायला भेटेल. उदाहरणार्थ मला असं वाटतं तिसऱ्या शतकामध्ये तिसऱ्या शतकामध्ये त्याच्यानंतर मला असं वाटतं इसवी सन नाही का मला असं वाटतं 325 त्याच्यानंतर असंच एक मत उदयास आलं होतं. जे अभ्यास केला आपण तिसऱ्या शतकामध्ये जसं ख्रिस्ताबद्दल की ख्रिस्त अम, हा निर्मित पुत्र आहे. तो कधीतरी नाही का जगाच्या निर्मितीच्या अगोदर देवाने त्याला निर्माण केलं तेव्हा तो देव पिता झाला आणि हा निर्मित पुत्र झालेला आहे. आणि नक्कीच एरियस नावाचा व्यक्ती जो होता तो म्हटला की आम्ही विश्वास ठेवतो तो पुत्र आहे, देवपुत्र आहे, आम्ही विश्वास ठेवतो. पण तो देवा समान नाहीये. तर काय होतं माहितीये का, ज्यावेळेस आपण योग्य रीतीने वचनाचा अभ्यास केला नाही, योग्य रीतीने जर आपल्याला सिद्धांत माहीत नाही, योग्य रीतीने जर आपल्याला तत्व माहीत नाही, तर आपण काय हो अरे हा कदाचित असं असू शकतं. कारण योहान 1:1 मध्ये सांगितलं प्रारंभी शब्द नाही का, आणि मग पुढे शब्द देही झाला म्हटलेला आहे. आणि मग पुढे तो पित्यापासून येतो म्हटलेला आहे नाही का. कारण वचन 14 मध्ये सांगितलं की पित्यापासून तो आला असं म्हटलेलं आहे. तर मग याचा अर्थ काय बरं मग की पुत्र जो आहे तो निर्मित आहे का? तर म्हणूनच हे एक उदाहरण म्हणून मी तुमच्या समोर देत आहे. आपलं जे जीवन आहे विश्वासणाऱ्या नात्याने आपण कसं असायला पाहिजे बरं? तर प्रेषितांची कृत्य 17 अध्याय आणि वचन जर तुम्ही 10 पासून पुढे वाचलं तर तिथं तुम्हाला एका मंडळीबद्दल शिकायला भेटेल नाही का.
की ते जे लोक होते ते अद्भुत होते नाही का. बिरुया येथील मंडळीबद्दल सांगितलेलं आहे. ते ते आपल्याला पाहायला भेटतं की थेसलोनिका येथील लोकांपेक्षा मोठ्या मनाचं म्हटलेलं का बरं? कारण त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला. बरं, हा स्वीकार त्यांनी सहजासहजी नाही केला. त्यांनी पौलाला पण पारखले. पौल जे शिकवत होता, पौलाची जी तत्व सांगणं होतं, काय ते वचनानुसार होतं का? म्हणूनच पुढं काय सांगितलं, ह्या गोष्टी अशाच आहेत की काय, ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले. आज आज ख्रिस्ती जगतामध्ये कशाचं उणं आहे? काय उणं आहे? ते म्हणजे काय, की आपण वचनानुसार पडताळूनच पाहत नाही समोरचा व्यक्ती काय शिकवत आहे. का आपण पडताळून पाहत नाही? आपल्याला का ते समजून येत नाही? त्याचं मुख्य कारण हे आहे की आम्हाला पवित्र शास्त्राची तत्वच माहीत नाही. आम्ही ऐकतोय ते वारंवार, परंतु आम्हाला ठामपणे ते नेमकं काय आहे आणि ते आम्ही कशी शिकावे त्याबद्दल कोणत्याही प्रकारचं आम्हाला नाही का ती समज नाहीये. तर म्हणूनच आजपासून आपण या विषयाला सुरुवात करत असताना काही महत्वाची अ, गोष्टी आहेत त्या अगोदर पाहू. आज आपण त्याचा परिचय अभ्यासणार आहोत, सिद्धांताचा. आणि विशेष करून त्याचा परिचय अभ्यासल्यानंतर उद्यापासून आपण प्रत्येक जे तत्व आहेत त्याला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात अगोदर ईश्वर परिज्ञान. आता काही ही काय म्हणू शकतो आपण, एक ही जी शब्द आहेत तुमच्या लक्षात असू द्या: सिद्धांत, ईश्वर परिज्ञान. हे जे शब्द आहेत हे काय म्हणू शकतो आपण, एक आपण जसं नाही का शालेय शब्द असतात नाही का, तसे तसे बिब्लिकल नाही का, पवित्र शास्त्रीय, जो पवित्र शास्त्रीय जो विद्यार्थी आहे, पवित्र शास्त्राचा जो विद्यार्थी आहे, त्याला हे जे शब्द आहेत ना, हे थोडे माहिती पाहिजे नाही का. ईश्वर परिज्ञान, त्याचा अर्थ होतो देवाचा अभ्यास करणं, देव शास्त्र नाही का. आणि विशेष करून जर तुम्ही पाहिलं, सिद्धांत शास्त्र किंवा सिद्धांत हा शब्द एकच येतो. सिद्धांत किंवा तत्व म्हणजे काय बरं? सुशिक्षण, त्याच्याबद्दल ते सांगतं. आणि सुशिक्षण ज्याच्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये वारंवार सांगितलं. पौलाने तिमथ्याला पण म्हटलं, तिताला पण म्हटलेलं आहे की तू तर सुशिक्षणाला जे शोभते ते बोल म्हटलेलं आहे. तर का बरं सुशिक्षण मोलाचं आहे? आपल्याला या वचनाकडे अगदी स्पष्ट रीतीने लक्ष देणं गरजेचं आहे, बारकाईने, की पवित्र शास्त्रामध्ये सुशिक्षण आणि कुशिक्षण यातील फरक अगदी स्पष्ट रीतीने मांडलेला आहे. शुद्ध शिक्षण आणि अशुद्ध शिक्षण यातील फरक अगदी स्पष्ट मांडलेला आहे. गलतीकारस पत्रामध्ये जर तुम्ही गेला तर तिथं सुवार्तेबद्दल म्हटलेलं आहे, निराळी सुवार्ता. आणि कशी सांगितलेलं आहे, एक एक खरी सुवार्ता म्हटलेलं आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सुशिक्षण काय आहे? सुशिक्षण काय? कारण शिक्षण कोणी पण देतं. कुणी पण येऊन, तुम्ही एखाद्या पुढाऱ्याला पण म्हटलं की हे बायबलचा अध्याय आहे, यावर तू बोल, तो बोलेल. कुणीही बोलू शकतं. शिक्षण, सुशिक्षण याच्यामध्ये फरक आहे. कारण कोणत्याही प्रकारचं शिक्षण दिलं जाऊ शकतं. ज्यावेळेस आपण शिक्षण म्हणतो, वाईट पण शिक्षण दिलं जातं, बरोबर की नाही? चांगलं पण शिक्षण दिलं जातं. तशाच प्रकारे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जे आपल्या हृदयावर भिनणं गरजेचं आहे, ते म्हणजे सुशिक्षण. आणि सुशिक्षण काय आहे? जे पवित्र शास्त्र आधारित आहे, जे योग्य रीतीने पारखलेलं आहे, जे जे आपल्याला पाहायला भेटतं देवाच्या वचनामध्ये प्रकट झालेलं आहे, जे आपण योग्य रीतीने ज्याचा आपण अभ्यास करतो नाही का, योग्य रीतीने आपण ते समजून घेतो. आता ईश्वर परिज्ञान जे आहे त्याच्याबद्दल शिकत असताना त्याचे काही प्रकार आहेत. त्यातील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे पवित्र शास्त्रीय अ, ईश्वर अ, परिज्ञान. आणि विशेष करून इथं आपल्याला पाहायला भेटतं पवित्र शास्त्रीय ईश्वर परिज्ञान किंवा तत्व आपण म्हणू शकतो. जिथं ज्याचा अर्थ आपल्याला शिकायला भेटतं की पवित्र शास्त्रामध्ये एखादं पुस्तक किंवा एखादा जो लेखक आहे, तो देवाविषयी काय शिकवितो नाही का, ह्याबद्दल इथं विचार केला जातो. एखादा तुम्ही पुस्तक घ्या किंवा एखादा लेखक तुम्ही पहा, तो काय शिकवत आहे, तिथं तुम्ही बारकाईने तो अभ्यास करत असताना देवाबद्दल इथं काय सांगितलेलं आहे,
तुम्ही त्याबद्दल विचार करता. उदाहरणार्थ, तुम्ही जर योहान कृष्ण वर्तमानाचं पुस्तक उघडलं, तुम्हाला अगदी सुरुवातीपासून शब्दाबद्दल शिकायला भेटेल. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, नाही का? आणि मग हा शब्द कोण आहे? हळूहळू हळूहळू उलगडत जाल. तुम्ही ज्यावेळेस योहानाच्या शेवटच्या अध्यायाकडे याल, तिथं तुम्हाला समजेल की हा शब्द कोण आहे. योहान कुणाबद्दल लिहित आहे आणि का लिहित आहे. तो म्हणतो की मी यासाठीच लिहित आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे असा विश्वास ठेवावा आणि तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. बरोबर की नाही? तर देवाविषयी काय शिकवलेलं आहे ते आपण समजून घेतो, किंवा कोणत्या प्रकारचं तत्व या या संदर्भामध्ये आपल्याला शिकायला भेटतं. उदाहरणार्थ, इपिस्करास पत्र जर आपण पाहिलं, तर त्या पत्रामध्ये मंडळीबद्दल आपल्याला पुष्कळ गोष्टी शिकायला भेटतात. नक्कीच सर्वच पत्र मंडळीला लिहिण्यात आलेले आहेत, परंतु खास करून मंडळीचं जे तत्व आहे, जर तुम्हाला बारकाईने समजून घ्यायचं आहे, तर इपिस्करास पत्र तुम्ही बारकाईने वाचा. इपिस्करास पत्र जे आहे, अद्भुत रीतीने सुरुवात होतं. आणि त्याची सुरुवात होत असताना ख्रिस्तामध्ये आपण कसे आशीर्वादी झालेलो आहे. आपल्याला जगाच्या स्थापने अगोदर त्याने निवडून ठेवलं. ख्रिस्तामध्ये आपल्याला तारलेलं आहे. त्याने आपल्याला कशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की आपण आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मृत असे होतो. आणि मग पुढे पुढे आपण जातो, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतो सरते शेवटी शेवटच्या अध्यायांमध्ये पॉल मंडळीबद्दल बोलतो. बरोबर की नाही? तर सरते शेवटी ज्यावेळेस आपण अ, ईश्वर परिज्ञानाबद्दल पाहतो, तर पवित्र शास्त्रीय ईश्वर परिज्ञान, जिथं तुम्ही ज्यावेळेस एखादं पुस्तक उघडता किंवा एखादा लेखक काय बोलत आहे त्याबद्दल विचार करत असताना देवाविषयी त्याने काय शिकवलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय करता, विचार करता. त्यानंतर वर्गीकरणात्मक ईश्वर परिज्ञान हा एक असा प्रकार आहे जिथं आपल्याला पाहायला भेटतं की आपण एखादा संदर्भच नाही पाहत, तर काय होतं की विविध ठिकाणी काय सांगितलं देवाबद्दल, त्याची कार्य, नाही का, अ, विविध ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा आपण पद्धतशीर रीतीने अभ्यास करतो आणि ते सर्व आपण एकत्रित करतो आणि एकत्रितरित्या ते जे तत्व आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, स्तोत्र संहितेमध्ये सांगितलेलं आहे जणू काय की देवाला हात आहे, त्याचे बाहू, त्याचे हात म्हटलेला आहे, किंवा तो पाहतो असं दाखवलेलं आहे. आणि आपण डायरेक्ट योहानमध्ये येतो. योहान 1:18 मध्ये की तिथं सांगितलं देवाला कोणी कधीच पाहिलं नाही. मग याचा समतोल आपण कसा राखू शकतो? तर आपल्याला या सर्व गोष्टींसाठी हे जे तत्व आहे देवाबद्दलचं, ते योग्य रीतीने समजून घेणं गरजेचं आहे. नाही का? योग्य रीतीने आपल्याला समजून, नाही तर आपण काय होणार आहे, इथं हात आहे, तिथं पाहतो सांगितलंय, तो बोलतो सांगितलंय, पण इथं सांगितलं की तो आत्मा आहे, त्याला आपण पाहू शकत नाही. मग हे कसं शक्य आहे? त्यासाठी आपल्याला पद्धतशीर अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यावर इथं भर दिला जातो. त्यानंतर ऐतिहासिक ईश्वर परिज्ञान. आता ऐतिहासिक ईश्वर परिज्ञान ज्यावेळेस आपण 9 नंबरचं पुस्तक शिकणार आहोत, मंडळीचा इतिहास, त्यामध्ये आपण ह्या गोष्टीवर मनन करणार आहोत. कारण इतिहासामध्ये जी चुकीची तत्व, त्यामध्ये मग रूढी पारंपरिक, नाही का, किंवा पाखंडी जी तत्व आली उदयास, त्यावर कसा नाही का, त्याला कसं खारीज केलं वचनानुसार, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, हे आपल्याला इतिहासाबद्दल सांगतात. तर ते ऐतिहासिक ईश्वर परिज्ञान त्याला म्हटलेलं आहे. आणि ह्या गोष्टीवर आपण ज्यावेळेस मंडळीचा इतिहास आपण शिकणार आहोत, त्यामधून आपण पाहणार आहोत. त्यानंतर विशेष करून आता देवाबद्दल शिकत असताना देवाबद्दल अनेक वेगवेगळे मत जगामध्ये आहेत. जग वेगवेगळ्या प्रकारे त्याकडे पाहतं. तर विशेष करून देवाविषयी असे काही गट आहेत जे काय विचार करतात बघा. पहिलं नास्तिक. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे असे लोक आहेत की जे म्हणतात की देव नाहीच, आम्ही देवावर विश्वास ठेवत नाही. ते म्हणतात की सर्व काही आपोआप घडून आलेलं आहे. सर्व काही त्याला कोणीच घडवणारा नाहीये. देव आम्ही मानत नाही. त्यानंतर आज्ञेयवादी जे लोक आहेत, ते अशा प्रकारे म्हणतात की देव अस्तित्वात असला तरी त्याला जाणणं आपणाला शक्य नाहीये. ते म्हणतात जरी देव आहे, एक म्हणतात नास्तिक लोक म्हणतात की देव नाहीच. जे अज्ञेयवादी आहे ते म्हणतात की देव अस्तित्वात असला तरी त्याला जाणणं आपणाला शक्य नाही. आपण त्याला समजू शकत नाही, त्याला जाणू शकत नाही. मग असं कसं होणार आहे?
नाही का? त्यानंतर आता आणखी एक पुढचा प्रकार आहे तो म्हणजे काय, देववाद. ते म्हणतात की देव आहे. आता देव आहे इथपर्यंत ठीक आहे, पण कोणत्या प्रकारचा आहे? पुढे मग आपल्याला अनेक गोष्टी तिथं शिकायला भेटतील. आता पवित्र शास्त्र सिद्धांताचा अभ्यास करत असताना आपल्याला पाहायला भेटतं त्याच्या पायाभरणीसाठी किंवा या अभ्यासाचा पाया जो आहे, तीन मुख्य सत्यांवर उभारलेला आहे. सगळ्यात पहिला सत्य का बरं आता तुम्ही इथे एकत्रित आहात? का तुम्ही आणि मी आपण इथं अगदी शांत बसून ऐकतोय? त्याचं कारण हे आहे की जे आपण ऐकत आहोत ते मानव निर्मित नाही, बरोबर? त्याचं कारण हे आहे की आपला विश्वास आहे देव आहे, बरोबर? देव आहे. पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झालेला आहे की देव आहे. उत्पत्ती एक एकच अगदी स्पष्ट करतं, प्रारंभी देव. आकाश आणि पृथ्वी उत्पन्न होण्या अगोदर सार्वकालिकतेमध्ये कोण होता? तर देव, ज्याला कोणीच उत्पन्न केलेलं नाही. जो सार्वकालिकतेमध्ये अनंत कालामध्ये उपस्थित आहे, तो त्रैक देव. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. त्यांना कोणीही घडवलेलं नाही. तो सार्वकालिकतेमध्ये, अनंत कालिकतेमध्ये, तो अनादी कालापासून अनंत कालापर्यंत सारखाच असणारा देव आहे. स्तोत्र 90 मध्ये सुद्धा आपल्याला शिकायला भेटतं पर्वत उत्पन्न झाले त्याच्या पूर्वी तो होताच म्हटलेला आहे. त्याच्या पूर्वी तो आहेस म्हटलेला आहे. का बरं आपण देवाचं वचन ऐकतो? का बरं तुम्ही हा क्लास जॉईन करत आहात? आणि का बरं इथं आपण इतकं ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष देतो? कारण देव आहे ज्याने हे सर्व विश्व निर्माण केलं. उत्पन्न करता तो देव आहे. प्रारंभी देव म्हटलेला आहे. आणि हा प्रारंभ माहिती कुठं घेऊन जातो? हा प्रारंभ देवाबद्दलचा प्रारंभ नाहीये. हा प्रारंभ आकाश आणि पृथ्वीबद्दलचा आहे. कारण हा प्रारंभ देवानेच सुरू केलेला आहे. देवापासून आहे. कारण देव जो आहे तो या प्रारंभाच्याही अगोदर आहे. जिथं वेळेचं कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. ते अमर्यादित अमर्यादित अनंत 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 अशा काळामध्ये तिथं कोणीच नाही, तिथं देव होता. कारण त्याला कोणीच निर्माण केलेलं नाही. म्हणूनच तो अल्फा आणि ओमेगा म्हटलेला आहे. तो प्रारंभ आणि शेवट म्हटलेला आहे. ज्याला कोणी निर्माण केलेलं नाही आणि ज्याला कोणी ज्याचा शेवटही नाही आणि ज्याची सुरुवातही नाही म्हटलेला आहे. बरोबर? तर आपण का बरं याचा अभ्यास करतो? कारण देव आहे. बरं. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला भेटतं, दुसरा जो जे पायाभूत सत्य आहे जे आपल्याला या सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी भाग पाडतं. एक तर आपल्याला माहित आहे की देव आहे. त्यानंतर आपण शिकतो विशेष करून की देवाला ओळखता किंवा जाणता येतं. कारण आता आपण जे तत्व पाहिलं, विशेष करून अज्ञेयवादी जे आहेत ते म्हणतात की नक्कीच देव असला तरी आपण त्याला जाणू शकत नाही. परंतु पवित्र शास्त्र हे एकमेव असं शास्त्र आहे जे आपल्याला शिकवितं की आपण देवाला ओळखू शकतो, आपण त्याला जाणू शकतो. आणि म्हणूनच योहान 17:3 मध्ये अगदी स्पष्ट रीतीने आपला प्रभूने केलेली जी महायाजकीय प्रार्थना आहे तिथं तो म्हणतो की सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावं. तो काय म्हणत आहे? सार्वकालिक जीवन काय आहे? सार्वकालिक जीवन म्हणजे दुसरं काय नसून जिवंत एकच खरा देव आणि ख्रिस्त ज्याला त्याने पाठवलेलं आहे त्यांना ओळखावं. देवाची ओळख. का बरं तुम्ही आणि मी सिद्धांताचा अभ्यास करणं गरजेचं आहे? कारण देवाने स्वतःला प्रगट केलेलं आहे त्याच्या वचनामध्ये. त्याला आपण ओळखू शकतो, त्याला आपण जाणू शकतो. पण आपल्या आपल्या स्वतःच्या बुद्धीने का? तर बिलकुल नाही, बिलकुल नाही. कारण योहान 1:18 मध्ये आपल्याला अगदी स्पष्ट शिकायला भेटतं की देवाला कोणीच कधीच पाहिलेलं नाही. आपण जर त्याला पाहत नाही तर आपण कसं ओळखणार आहे? आपण त्याला कसं जाणणार आहे? पण नाही, ख्रिस्ताने त्याला प्रगट केले. ख्रिस्तामध्ये आपण आपल्या देवाला पाहतो आणि जाणतो.
त्यासाठी त्याने आपल्याला अनेक असे अद्भुत असे साधनं दिलेले आहेत. सगळ्यात पहिलं साधन त्याने अद्भुत रीतीने त्याच्या प्रिय पुत्राला आपल्यासाठी दिलेलं आहे. देव जो आहे त्याला ओळखता येतं, जाणता येतं. का बरं? कारण स्वतः देवाने स्वतःला प्रगट केलेलं आहे. स्वतः प्रगट केलेलं आहे. बरोबर की नाही? आणि इब्री 1:1 ते 3 मध्ये आपण पाहतो की त्याने संदेष्टांद्वारे तो बोलला. त्याचे शब्द त्याला प्रगट करणारे होते. आणि शेवटीच सांगितलं की या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे तो आपल्याशी बोलला आहे. तो जिवंत देहधारी शब्द ख्रिस्त, त्याच्यामध्ये तो देव पूर्णपणे प्रगट झालेला आहे. कारण तो काय सांगितलं वचन 3 मध्ये, त्याच्या गौरवाचं तेज व त्याच्या तत्वाचं प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे म्हटलेलं आहे. तोच आधार आहे विश्वाधार. त्यानेच पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी वैभवाच्या उजवीकडे बसलाय. ते ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण दिला नाही का? त्याने अनमोल रक्त सांडलेला आहे. आणि आपल्या पापाची शुद्धी त्याच्याच द्वारे झालेली आहे. आणि आता तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. सर्वोच्च ठिकाणी तो बसलेला आहे उजवीकडे. आणि तोच ख्रिस्त त्याच्या वचनामध्ये लिखित स्वरूपात आपल्या समोर नेहमी दिसतो. आणि म्हणूनच ख्रिस्तामध्ये आपण अधिक जवळीकतेने देवाला जाणतो. देवाने आपल्याला त्याचं वचन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्याने स्वतःला प्रगट केलेलं आहे. कारण हे वचन ईश्वर प्रेरित आहे. 2 तिमोथी 3:16 आपल्याला सांगतं. परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख म्हटलेला आहे. प्रत्येक शास्त्रलेख हा परमेश्वर प्रेरित आहे. परमेश्वर प्रेरित म्हणजेच काय बरं? त्याच्या मुखातून निघालेला, त्याच्या मुखातील तो शब्द आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की म्हणूनच देवाचं वचन हे सद्बोध, दोष दाखवितं, सुधारणूक आणि नीती शिक्षण देणार आहे. देवाच्या वचनामध्ये त्याने स्वतःला प्रगट केलेलं आहे. हे देवाचं अधिकारयुक्त वचन आहे. कारण देव अधिकारवाणीने इथे उभा आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की देवाला जर आपल्याला समजून घ्यायचं तर त्याचं वचन अद्भुत आहे. तर हे एक जणू काय पायाभरणी नाही करणारी हे सत्य आहे की ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राच्या सिद्धांताचा अभ्यास करतो, तर खऱ्या रीतीने त्याचा पाया काय आहे? तर देव आहे. हा विश्वास आपला आहे. देवाला आपण ओळखू शकतो, त्याला जाणता येतं. पवित्र वचन आपल्याला सांगतं त्याला आपण कसं ओळखतो. ख्रिस्तामध्ये त्याने स्वतःला प्रगट केलेलं आहे. त्याच्या वचनामध्ये देव प्रगट झालेला आहे. त्याबद्दल आपण शिकतो. आता ज्यावेळेस आपण सिद्धांताबद्दल पाहतो, तर ही जी सिद्धांत मालिका आहे, याला आपण काय म्हणतो तो शाखा म्हटलेला नाही का? कमीत कमी 10 ची तत्व आहेत जे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतील. सगळ्यात पहिलं तत्व जे सुरू होतं आपल्याला BTCPचं जे 5वं जे पुस्तक आहे, तिथं जिथं आपल्याला देवाबद्दल शिकवण्यात आलेलं आहे. देवशास्त्र तत्व आहे. ते म्हणजे काय? देवशास्त्र, जिथं आपल्याला देवाबद्दल शिकायला भेटतं. त्याचं स्वभाव, गुण, वैशिष्ट्य आपल्याला पाहायला भेटतील. आपण देवाला कसं जाणू शकतो, ते आपण सगळ्यात अगोदर शिकू. जे आपण आता सुरुवातीलाच पाहणार आहोत. त्यानंतर पवित्र शास्त्र नाही का, जिथं आपल्याला देवाच्या वचनाबद्दल आपल्याला बारकाईने शिकायला भेटल की देवाचं वचन आपल्यापर्यंत कसं आलंय, देवाच्या वचनाचं महत्त्व काय आहे, ते आपण इथे शिकणार आहोत. त्यानंतर ख्रिस्तशास्त्र, जिथं आपण आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल शिकणार आहोत. अ, त्याच्याबद्दल काही जी पाखंडी मतं होती आणि ते कशी खारिज करण्यात आली ते पण आपण पाहणार आहोत. त्यानंतर पवित्र आत्मा जो आहे शास्त्र, त्याच्याबद्दल पण आपण शिकणार आहोत. त्यानंतर देवदूत शास्त्र म्हटलेलं आहे, जिथं आपल्याला देवदूतांबद्दल शिकायला भेटेल बारकाईने. त्यानंतर मानवशास्त्र नाही का, जिथं आपली निर्मिती, आपलं पतन, आपली स्थिती काय आहे, भविष्यातील नाही का देवाची योजना आपल्याबद्दल काय, त्या गोष्टीबद्दल आपण इथे शिकणार आहोत. त्यानंतर पापशास्त्र, इथं सुद्धा आपण विचार करणार आहोत, त्यावर वेळ घालवणार आहोत पापाबद्दल नाही का. त्यानंतर तारणशास्त्र आणि मंडळीशास्त्र आणि शेवटी युगांत परिज्ञान, म्हणजे भविष्यात घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याबद्दलचं जे शास्त्र आहे ते आपण शेवटी शिकणार आहोत. तर ही 10 कमीत कमी ही जी तत्व आहेत, अ, मला असं वाटतं जी 10 तत्व आहेत
ह्या जणू काय एकमेकांना जोडणाऱ्या शाखा आहेत. आणि जर तुम्ही बारकाईने ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, जर तुम्ही अभ्यासल्या, जर तुम्ही पाहिल्या, तर आणि तुमच्या हृदयात जर तुम्ही ही तत्व साठवली योग्य रीतीने, यावर तुम्ही मनन करत राहिले, तर तुम्ही कोणतंही वचन उलगडा, तुम्ही कोणत्याही वचनाकडे जा पवित्र शास्त्राच्या, तुम्ही कशाही प्रकारे चुकीच्या शिक्षणाकडे तुम्ही ढळणार नाही. आणि म्हणूनच बारकाईने आपल्याला या तत्वांवर विचार करणं गरजेचं आहे. आता सगळ्यात अगोदर देवशास्त्र नाही का, या तत्वाला आपण सुरुवात करूया. आपण फक्त परिचय पाहत आहोत. उद्या आणखी आपण पुढे जाणार आहोत. ओके. तर जे जे आय पॅकर जे आहेत ते अशा प्रकारे म्हणतात की देव हा शब्द उच्चारताना तुमच्या मनात काय असतं, किंवा तुमच्यासाठी देव कोण अथवा काय आहे. जर तुम्ही जगासमोर हा प्रश्न विचारला की देव तुमच्यासाठी काय आहे, किंवा देव हा शब्द ज्यावेळेस तुमच्या समोर येतो, तर तुमच्या मनात काय विचार सुरू होतात. हा प्रश्न प्रत्येकासाठी आहे, महत्वाचा आहे नाही का. महत्वाचा आहे प्रश्न खूपच, की ज्यावेळेस मी हा शब्द ऐकतो, त्यावेळेस माझ्या हृदयात नेमकं काय येतं, मग माझ्या मनात काय येतं. तुम्ही जगातील लोकांना जाऊन विचारा, देव म्हटल्यानंतर काय आहे, वेगवेगळ्या प्रकारे ते उत्तर देतील नाही का. पवित्र शास्त्रानुसार नसलेले तत्व, पवित्र शास्त्रानुसार नसलेला देव कशा प्रकारचा आहे बघा. जग तशाच प्रकारे पाहतं, आणि कोणत्या ना कोणत्या या गटामध्ये तुम्हाला जगाचे विचार पाहायला भेटतील, जिथं ते म्हणतात एक तर ते जीवनाची शक्ती आहे. देव एक शक्ती आहे, तो एक अस्तित्वाचा आधार आहे, ते एक प्रीतीचं तत्व आहे, किंवा निसर्ग माता, किंवा एक वर अतिउच्च ठिकाणे विराजमान झालेले एक मनुष्य तो आहे, किंवा आमच्या बुद्धी पलीकडचा तो आहे. नक्कीच तो अमर्याद आहे. नक्कीच त्याचं ज्ञान आणि आपलं ज्ञान यामध्ये खूप फरक आहे. तो अगाध ज्ञानाने भरलेला आहे. आपण अगदी तोकड्या ज्ञानाचे आपण आहोत. परंतु आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की देवाने जी निर्मिती केलेली आहे मनुष्याची, ती अशाच प्रकारे आहे की आपण आपली त्याच्यासोबत सहभागिता असावी. बरोबर की नाही. आणि त्यासाठीच त्याने घडवलेलं, कारण जर तुम्ही मला असं वाटतं वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझम जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न तिथे अशा प्रकारे सांगितलेला आहे की मनुष्याच्या जीवनाचा मुख्य उद्देश कोणता. तिथे काय सांगितलेलं आहे, मनुष्याच्या मुख्य जीवनाचा मुख्य उद्देश हाच आहे की देवाचं गौरव करणं आणि त्याच्यामध्ये आनंदित राहणं. तर देवाने मनुष्याला जे घडवलेलं आहे, ते त्याच्यापासून दूर राहण्यासाठी नाही घडवलं, त्याच्या सोबत घनिष्ठ सहभागितेसाठी घडवलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याबद्दलच त्याचे एक सुंदर चित्रण आपल्याला पापा अगोदरची जी एदेन बागेतील स्थिती होती तिथून आपल्याला पाहायला भेटतं. कारण प्रश्न कुठं उपस्थित झालेला आहे, कशावर आघात झालेला आहे, ज्यावेळेस पाप मनुष्याने केलं, तर सहभागितेवर आघात झालेला आहे. जिथं जो मनुष्य देवाच्या जवळ येऊ शकत होता, देवासोबत बोलू शकत होता, आणि ती घनिष्ठ सहभागिता आणि तो आनंद गमावला गेलेला आहे. तो आता देवाचा गौरव करू शकत नाही. तो आता देवावर दोष लावत आहे. आदा म्हणतो की तुझी स्त्री मला दिलीस, नाही का, तिने ते फळ तोडलं आणि मला दिलेलं आहे, तू काय मला विचारतोस, नाही का. काय होतं माहितीये का, ती जी सहभागिता आणि त्या सहभागितेचा जो आनंद आहे देवामधील, हा पूर्णपणे काय झालेला आहे, त्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. नैसर्गिक रीतीने देवाने त्याच्यासोबत सहभागितेसाठी आपल्याला घडवलेलं होतं. पापाचा परिणाम हा झाला की मनुष्य आत्मिक रीतीने मेला, जिवंत देवापासून तो दुरावला गेलेला आहे. आणि मग त्याच्या मनामधील कल्पना अशा उफळून यायला लागल्या नाही का. मग तो स्वतःच्या परीने प्रयत्न करायला लागला, देवाबद्दल विचार करायला. हा देव जो आहे, आदामाने देवाला फार तोकडा केलं ज्यावेळेस त्याने स्वतःची नग्नता झाकण्यासाठी त्या पानांची कटिवेष्टनं तयार केली. जर तुम्ही त्या पानांची जर तुम्ही बारकाईने जर विचार केला, तर तिथून तुम्हाला जाणीव होईल की पतित मनुष्य जो आहे, देवाला किती तोकड्या नजरेने पाहतो. की हा
देवासमोर माझी नग्नता झाकण्यासाठी ही माझी जी पानं आहेत, या झाडाची पानं ही समर्थ आहेत. तुम्ही कधी याचा विचार केलाय का? काय होत आहे माहितीये का? जगाने अशाच प्रकारे केलेलं आहे. जग देवाकडे अशाच प्रकारे पाहत आहे. हा ती जीवनाची शक्ती आहे, किंवा एक आधार तो आहे, किंवा एखादं तत्व ते आहे, एक निसर्ग माता आहे, किंवा तो वर राहणारा एक मनुष्य आहे, आमच्या बुद्धी पलीकडचा आहे. हे पवित्र शास्त्रानुसार नसलेला देव आहे. हे आपण जगाच्या दृष्टीने जगाच्या दृष्टीने देव काय आहे, तर ते आपण पाहूया. सगळ्यात पहिलं, आता जग जे आहे त्याची व्याख्या फार वेगळ्या प्रकारे करतात. आता सगळ्यात पहिले एकेश्वरवाद, नाही का, जिथं अ, हा असा गट आहे जे अशा प्रकारे विचार करतात की देव एक शक्ती आहे, एक सत्य आहे, नाही का. आणि एक ती शक्ती किंवा ती बल शक्ती, नाही का, ते कार्य करत आहे, किंवा तो एक उद्देश, विश्वास जो आहे तो कार्य करीत आहे. तर अशा प्रकारे ते पाहतात. अव्यक्त करणारी ती शक्ती आहे म्हटलेलं आहे. ते एक अंतिम सत्य, ज्याला आपण व्यक्त करू शकत नाही, ज्याला आपण पाहू शकत नाही, परंतु आहे ते एक ताकद आहे, काहीतरी घडून येत आहे, काहीतरी जाणवत आहे. उदाहरणार्थ, जर भूमिकंप होतोय, हा काहीतरी शक्ती आहे त्याच्या मागे. दुसरं काहीतरी घडत आहे, अचानक जास्त पाऊस पडलेला आहे, किंवा भयंकर असं ऊन झालेलं आहे, आणि भयंकर त्या उन्हामध्ये तापलेत लोक, करपलेत. अरे, काहीतरी जी भयंकर अशी शक्ती आहे, काहीतरी एक अंतिम सत्य आहे, ज्याला आपण जाणू शकत नाही, ते अव्यक्त करणार आहे, ज्याला आपण व्यक्तही करू शकणार नाही. हा प्रकार आहे. त्याच्यानंतर द्वैतवाद, जिथं असा विचार केला जातोय की यावर विश्वास ठेवणारे असे असे विचार करतात की दोन शक्ती आहेत जे परस्पर विरोधी आहेत. आता इथं एकेश्वरवाद मध्ये एकच शक्ती आहे, एकच एकच ते बल किंवा शक्ती, किंवा एकच ते अंतिम सत्य आहे जे कार्य करत आहे. पण द्वैतवाद जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की दोन परस्पर विरोधी शक्ती आहेत, ताकद आहेत, त्या सामर्थ्य आहेत, ते दोन शक्ती आहेत, जे एक त्यातील चांगला आहे आणि एक दुसरं वाईट आहे. आणि ते म्हणतात की दोन्ही पण जे आहे ना, ते अगदी कसे आहे माहितीये का, अ, अ, वरचढ आहेत एकमेकांपेक्षा. त्याच्यामधील एक एक देखील कमी ताकदवान नाहीये. वाईट शक्ती सुद्धा तितकीच सामर्थ्यवान आहे, शक्तिशाली आहे, तितकीच चांगली शक्ती सुद्धा आहे. म्हणून कधी कधी चांगलं होताना दिसतं जगात, तर याचा अर्थ ती चांगली शक्ती वरचढ होताना दिसत आहे. मग जगात जास्त वाईट 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 होताना दिसतं, तर तेव्हा काय होत आहे, ही वाईट शक्ती जी आहे ती आता चांगल्या शक्तीवर वरचढ होताना दिसत आहे. तर द्वैतवाद अशा प्रकारचा आहे की नेहमी हा संघर्ष चालू आहे. त्यानंतर मानवतावाद, नाही का, मानवतावाद ते अशा प्रकारे विचार करतात की मानव देव आहे. मानवाकडे पाहत असताना की देव आहे. मग पाया पडणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे शिकायला भेटतं. त्यानंतर आपल्याला नास्तिकवाद जे आपण अगोदरही शिकलो, नाही का, की देव नाही. त्यानंतर सर्वेश्वरवाद, जिथं सर्व काही देव आहे, तुम्ही काहीही पहा, ज्याच्याकडे तुमची नजर जाईल ते देव. अनेकेश्वरवाद, ते अशा प्रकारे म्हणतात की अनेक भिन्न भिन्न देव आहेत, परंतु त्यांच्यामध्ये दर्जा आहे. एक सगळ्यात उच्च दर्जाचा आहे, त्याच्यापेक्षा खाली दर्जाचा आहे, त्याच्यापेक्षा खाली दर्जाचा आहे, त्याच्यामध्ये दर्जा आहे. नाही का, अशा प्रकारे ते त्याच्याबद्दल विचार करतात. त्यानंतर देववाद. आता देववाद जे आहे ते अशा प्रकारे विश्वास ठेवतात की देवाने सर्व काही उत्पन्न केलेलं आहे, आणि तो काय करताय माहितीये का, आता सगळं तो आराम करतो एकदम, सगळं काही त्याने आपल्या आपल्या नियमाने सोडून दिलेलं आहे. म्हणून ऋतू येतात जातात, ज्या काही घडामोडी होत आहेत जगामध्ये, आणि जे काही सगळं चाललेलं आहे, हे आपोआप त्याच्या निसर्गाच्या नियमानुसार चालत आहे. आणि देव काय करत आहे, त्या घडामोडी ज्या घडत आहेत ना, त्या घडू देतो, आपोआप घडू देतो, तो हस्तक्षेप करत नाही. तर हे जे सर्व जे तत्व आहेत, जग ज्या प्रकारे पाहतं, काय वाटतं तुम्हाला, योग्य आहेत का? पवित्र शास्त्रानुसार तुम्ही चालून पाहिलं तर काय हे योग्य आहे का? ओके. तर याचं उत्तर पाहायला आपण पुढे जाऊ.
आता असा प्रश्न पुढचा उपस्थित होतो, की देव जो आहे तो अमर्यादित आहे. तो तो महान आहे. अ, आणि तो इतका इतका अद्भुत आहे की अ, त्याची बुद्धिमत्ता, त्याचं सामर्थ्य आणि सर्व गोष्टींमध्ये तो अमर्याद देव आहे. आणि असा अमर्याद देवाला मर्यादित बुद्धीचा मनुष्य ओळखू शकतो का? ओळखू किंवा जाणू शकतो का? त्याचं उत्तर होय आहे. खरंच आपण ओळखू शकतो. का बरं? कारण देव मनुष्याला स्वतः प्रगट करणं हे देवाला बरं वाटलेलं आहे. देवाने स्वतःला प्रगट केलेलं आहे मनुष्याला. आणि त्याचं जर उदाहरण तुम्ही पाहिलं ना, अगदी सुरुवातीपासूनच देवाने आदामाला घडवलं. आदामाशी देव बोलताना दिसत आहे. आदामाला त्याने आज्ञा दिलेली आपल्याला पाहायला भेटते. निर्गम मध्ये ज्यावेळेस आपण येतो, तिथं आपण जर तुम्ही निर्गमचा बारकाईने अध्याय अभ्यास केला, तर तिथं तुम्हाला शिकायला भेटल की जिथं देव मोशेला पाचारण करताना दिसत आहे, मोशे सोबत बोलताना दिसत आहे. तिथं देवाने मोशेला आकर्षित करण्यासाठी त्या जळतं झुडूप त्याचा उपयोग केला नाही का? पाहिलं, देव स्वतःहून स्वतःला मनुष्यासमोर प्रगट करताना दिसत आहे. मोशेला समजलं असतं का कोण देव आहे? देवाने स्वतः प्रगट केलं स्वतःला त्याला. ही देवाची इच्छा. त्याला बरं वाटलं की त्याने स्वतः आपल्याला प्रगट व्हावं. त्याने स्वतःला प्रगट केलेलं आहे. आणि मोशे ज्यावेळेस तिथे येतो, तिथं देव काय म्हणत आहे माहिती आहे? स्वतःचा उलगडा कसा देत आहे? तो म्हणतो की तू जवळ तो येत होता तर जवळ येऊ नकोस. तो आपल्या पायातले जोडे काढ. कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळेस देव आपल्या समोर येतो आणि आपल्याला प्रगट करतो, विशेष करून त्याच्या वचनातून, त्यावेळेस सगळ्यात पहिलं जे गुण वैशिष्ट्य आपल्या समोर उभं राहतं ते म्हणजे त्याची पवित्रता. तो पवित्र आहे. तो पवित्र देव आहे. आणि त्याने आणखी काय पुढे त्याला ओळख करून दिली नाही का? मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव आहे. काय माहितीये का यातून काय सांगितलं? तो विश्वसनीय देव आहे. तो देव सार्वकालिक आहे. तो देव करार जपणारा देव आहे. तो देव आपलं आपलं आपले वचन कधीच विसरत नाही. तो अभिवचन देणारा आणि अभिवचन तो पूर्ण करणारा देव आहे. बरोबर की नाही? ज्यावेळेस ह्या गोष्टी मोशेने ऐकल्या, त्यावेळेस काय म्हटलेलं आहे? तो देवाकडे पाहण्यास भ्याला म्हटलेला आहे. आणि मग नंतर ह्या गोष्टी सगळं संभाषण चालू आहे त्याचा अध्याय 3 मध्ये, निर्गम 3 मध्ये. आणि पुढे मग मोशे त्याला म्हणतो, की पहा मी ज्यावेळेस त्यांच्याकडे जाईल मिस्र देशामध्ये, तेव्हा त्यांनी विचारलं की तो कोण आहे, त्याचं नाव काय, त्याच्याबद्दल मी काय सांगू म्हटलेलं आहे. त्यावेळेस देव काय म्हणतो अध्याय 3 वचन 14 मध्ये, निर्गम अध्याय 3 वचन 14 मध्ये, मी आहे याने मला तुमच्याकडे पाठविले. त्या देवाचं नाव काय? मी आहे तो आहे. काय आहे? देवाने स्वतःला प्रकट केलेलं आहे. त्याचं स्वअस्तित्व हे दाखवणार तो यहोवा देव, ज्याला कोणत्याही प्रकारचं कारण लागत नाही त्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी. तो महान देव आहे. नक्कीच त्याला आपण जाणू शकतो कारण त्याने स्वतःला प्रगट केलेला आहे. त्याने प्रगट केलेलं आहे. जे आपल्यासाठी गरज होतं, मनुष्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, जिथपर्यंत आपण देवाला जाणून घ्यायला पाहिजे, ते सर्व देवाने आपल्याला प्रगट केलेलं आहे. त्याच्या वचनाद्वारे, नाही का? आणखी एक उदाहरण आपण पाहू शकतो. ज्यावेळेस मोशे, असा एक प्रसंग आहे जिथं मोशे म्हटला की देवा मला तुला पाहायचंय, मला तू आपलं मुख दाखव." त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे का देवाने काय केलं? त्याला एका कपारीत लपवलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो म्हटला की मी पाठमोरा झाल्यानंतर मी तुला दिसेल म्हटलेलं आहे, नाही का? आणि त्यावेळेस त्याचं चांगुलपण, त्याचं बोलणं मोशेने ऐकलं. तिथं देवाचा स्वभाव आणि देवाची गुणवैशिष्ट्य आणि देवाला त्याने जाणलेलं आहे. किती अद्भुत आहे बाई. तर देवाने स्वतः मनुष्याला प्रगट केलं. देव काय म्हटलं? मला जर तू पाहण्याचा प्रयत्न केला तर कोणताच मनुष्य माझ्यासमोर टिकाव धरू शकणार नाही. तो नष्ट होईल. परंतु देवाने स्वतः त्याला कपारीत ठेवलं आणि स्वतःला प्रगट केलं असं म्हटलेलं आहे. देवाने त्याला दाखवलं. दाखवलं म्हणजे काय बरं? पाठमोरा आणि त्याचं
त्याने कसं पाहिलं देवाला? कारण जी जी घोषणा तो करत होता, ती घोषणा तो देव काय आहे मोशेसमोर प्रगट करणार होतं. आणि तेच आपण पुढे शिकणार आहोत. बरं, का बरं आपल्याला पाहायला भेटतं, की मर्यादित बुद्धीचा मनुष्य जो आहे, तो अमर्याद देवाला जाणू शकतो. कारण त्या अमर्याद देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं घडवलेलं आहे. उत्पत्ती 1 वचन 26-27 देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. मग समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी व पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यावर ते सत्ता चालवतील. इथं इथं आपल्याला विरोधाभास पाहायला भेटल. मनुष्याबद्दल तो बोलतोय, दुसऱ्या प्राण्यांबद्दल तो बोलत नाही. कारण समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी, पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी पाहिलं, या सगळ्यांमध्ये मनुष्याची निर्मिती देवाने वेगळ्या प्रकारे केलेली आहे. आपल्या प्रतिरूपाचा म्हटलेला आहे. आपल्या प्रतिरूपाचा म्हणजेच देवा समान असा अर्थ नाही, तर आपल्याला पाहायला भेटतं की देवाने मनुष्याला अशा रीतीने घडवलेलं आहे की जिथं त्या जिवंत देवासोबत योग्य ते नातं जोडण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण केलेली आहे. मन, इच्छा, भावना आणि व्यक्तित्व असणारा प्राण्यांना, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी, वरील रांगणारे प्राणी यांच्याबद्दल विचार करत असताना आपल्याला ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये पाहायला भेटत नाही. ह्या गोष्टी केवळ देवामध्ये, कारण देव त्याचं व्यक्तित्व आपल्याला पाहायला भेटतं आणि तेच मनुष्यामध्ये प्रतिबिंबित होतं. आणि मनुष्य जो आहे आपल्या प्रतिरूपाचा म्हटलेला आहे, तर ते प्रतिरूप कुठून दिसतं बरं? त्याची एक सुंदर उदाहरण आपल्याला इथं पाहायला भेटतं वचन 26 मध्ये, की ते सत्ता चालवतील. कारण देव सर्व सत्ताधीश आहे आणि देवाने मनुष्याला अशा प्रकारे घडवलेलं होतं की त्यांनी त्यांच्या त्या कृतीद्वारे सर्व सत्ताधारी देव जो आहे, जो सर्व सत्ताधीश प्रभू आहे, त्याला या पृथ्वीवर सत्ता चालवण्याद्वारे प्रतिबिंबित करावं. मन, इच्छा, भावना आणि व्यक्तित्व याद्वारे विशेष करून त्याच्याशी नातं जोडण्याची क्षमता देवाने आपल्याला दिली होती. तर आपल्याला माहित आहे की मनुष्याने केलेलं पाप, त्यामुळं ह्या सर्व गोष्टींवर परिणाम झालेला आहे. मन, इच्छा, भावना सर्व डागाळले गेलेले आहेत. देवासोबतचं नातं तुटलं गेलं. देवासोबत कुणी उभा राहू शकत नाही, म्हणूनच पापाचं वेतन मरण आहे म्हटलेलं आहे. सर्वांनी पाप केलंय, देवाच्या गौरवाला उणे पडलेलं आहे. देवाच्या गौरवाला उणे पडलेलं आहे. अगोदर देवाचं गौरव करू शकत होता आदाम, त्या पापविरहित स्थितीमध्ये, त्या निर्दोष स्थितीमध्ये. पण आता पतित मनुष्य देवाचं गौरव करू शकत नाही, कारण देव पवित्र आहे. आता मनुष्याला इच्छा होत नाही त्या जिवंत देवाकडे जाण्याची. मनुष्याच्या भावना सुद्धा देवाकडे धाव घेत नाहीयेत. मनुष्याचं मन सुद्धा भ्रष्ट झालेलं आहे. देवासोबत नातं त्याला आवडत नाही. तो स्वतःहून कधीच देवाकडे जाऊ शकणार नाही. आणि देवाने ज्या प्रकारे घडवलं होतं की सर्वांवर सत्ता चालवा. हा, त्याला सत्ता चालवायची, परंतु तो जो सर्व सत्ताधारी देव आहे त्याला बाजूला चालून त्या देवावर सुद्धा सत्ता चालवायची. कारण एदेन बागेमध्ये त्या सर्पाने काय सांगितलं होतं की तुम्ही देवासमान व्हाल. हवाबाईने त्यासाठी फळ खाल्लं आणि आदामाने पण तोच विचार करून फळ खाल्लं. माहितीये? कारण देवासमान व्हायचे. पापाचं मूळ तेच आहे की जिथं देवावर होण्याची इच्छा जागृत होते. देवाविरुद्ध बंड करणं हे अगदी सहज आणि सोपं वाटतं. देवाच्या विरुद्ध वागायला आवडतं. पापामध्ये आपलं जीवन जगायला आवडतं. आईलं ही भयावह स्थिती आहे. पण आपल्याला महान आशा ख्रिस्तामध्ये, की पहिला आदाम जरी जिथं पडला, जिथं कमी पडला, तो जिथं उणं पडला नाही का, जिथं तो पतित पावला नाही का, तो पुन्हा त्या स्थितीमधून वरती येऊ शकला नाही आणि मानव जातीला पण तो वरती आणू शकला नाही. म्हणूनच शेवटचा आदाम ख्रिस्त आला. रोमकारास पत्र आपल्याला सांगतो. आणि पहा, त्याने सर्व त्या आज्ञा पालन केल्या. हा आदाम पहिला, त्याला एकच आज्ञा दिली होती, ती पण त्याने मोडली. पण
शेवटच्या आदाम जो ख्रिस्त त्याने सर्व आज्ञांचं पालन केलं. पहिल्या आदामामध्ये जे पाप आणि पापी स्वभाव आलेला आहे, त्याचा परिणाम जो आलेला होता, वेतन मरण, तो वेतन सुद्धा शेवटचा आदाम ख्रिस्त त्याने स्वतःवर घेतलं. आणि आणि जे देवाच्या न्याय नीतिमान मागण्या, आता हा पहिला आदाम आणि त्याच्यामध्ये सर्व मानवजात कधीच पालन करू शकत नव्हत्या, त्या सर्व न्याय नीतिमान मागण्या आता शेवटचा आदाम म्हणून ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या आहेत. तो सर्व नरक त्याने स्वतःवर घेतलेला आहे आणि तो म्हटला होय पूर्ण झालं. त्या ख्रिस्तामध्ये आता पुन्हा काय सांगितलंय माहिती आहे? देवासोबत शांती आहे ख्रिस्त येशूमध्ये. तिमथ्याला पत्रामध्ये सांगितलंय देव आणि मानव यांमध्ये एकच मध्यस्थ आहे, तो म्हणजे काय, प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्याद्वारे ती शांती त्याने घडून आणलेली आहे. यशया 53 अध्यायामध्ये सुद्धा सांगितलं की त्याने दोघांना एक केलं म्हणलेलं आहे आणि शांती निर्माण केली. पुन्हा एक वार जी सहभागिता तुटलेली होती ख्रिस्तामध्ये, ती पुन्हा प्रस्थापित करण्यात आलेली आहे. परंतु आता माहिती आहे का काय होत आहे? नक्कीच ख्रिस्तामध्ये आपल्याला ख्रिस्ताचं मन तर लाभलेलंच आहे, परंतु अजूनही आपण या पापी देहात आहोत. आणि म्हणून आता हे झगडणं सुरू झालंय. पापी मन, पापी देह आणि ख्रिस्ताचं मन यामध्ये. आणि यामध्ये नेहमी संघर्ष असतो. म्हणूनच त्याचं वचन आपल्याला यामध्ये देवाने दिलेलं साधन आहे जे आपल्याला उचलून धरतं. देवाचा आत्मा आपल्याला नेहमी चुरचूर लावतो. आपल्या आपल्या पापांबद्दल आपल्याला तो नेहमी नाही का जाणीव करून देतो. देवाचा आत्मा, त्याचं वचन आपण मंडळीमध्ये एकत्रित येतो. ती सहभागिता आपल्याला नेहमी ख्रिस्ताचं गौरव दाखविते, त्याच्या अधीन होण्यासाठी आपल्याला शिकविते. तर देवाला आपण जाणून घेतो, कारण त्याने आपल्या प्रतिरूपाच घडवलं. नक्कीच ते प्रतिरूप डागाळले गेलं, कुरूप झालं, परंतु ख्रिस्तामध्ये त्याची पुनर्स्थापना होत आहे. बरं, देव मनुष्याबरोबर समजेल अशा भाषेत बोलला. देव बोलला. देवाने स्वतःला प्रगट केलेला आहे. मर्यादित बुद्धीचा मनुष्य का त्याला जाणून घेऊ शकतो? कारण देव स्वतः त्या मर्यादित बुद्धीच्या मनुष्याकडे येऊन त्याला तो प्रगट करत आहे. उत्पत्ती 2:15 काय सांगितलेलं आहे? परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवलं. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा केली. इथं देव मनुष्यासोबत बोलताना दिसत आहे. मनुष्याने देवाचा शोध करावा, त्याच्याकडे यावे, ही देवाची इच्छा आहे. यिर्मया 29:13 मध्ये तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे व्हावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेन म्हटलेलं. इस्रायल लोकांबद्दल हे वचन आहे. हे अभिवचन जे आहे, आपण पुष्कळदा इकडे तिकडे लावतो नाही का, आणि त्याचा दुरुपयोग आपण करतो. परंतु इस्रायल लोकांबद्दल जिथं ते पडलेले आहेत, देवापासून दुरावलेले आहेत, आणि तिथं सांगितलं यिर्मयाद्वारे की पहा तुम्ही बंदिवासात जाणारा 70 वर्षाचा तो बंदिवास असणारा भयंकर तिथं पिढेतून तुम्ही जाल. पण तो जेव्हा तुम्हाला ती जाणीव होईल पुन्हा एकदा जिवंत देव कोण आहे आणि तुम्ही पुन्हा माझा शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेन. मी पुन्हा तुम्हाला त्यातून बाहेर काढून त्या वचनदत्त देशामध्ये घेऊन येणार आहे, स्थिर करणार आहे. तर देवाची इच्छा आहे आपण त्याच्या मागे जावं, त्याचा शोध आपण घ्यावा. देवाला अधिक जवळीकतेने जाणण्यासाठी आणि त्याला ओळखण्यासाठी त्याने त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे. पहिले करीन 2:10 आणि 13 मध्ये काय सांगितले? कारण देवाने त्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टीचा शोध घेतो. आपल्याला जगाचा आत्मा नाही तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे. यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. काय दिलं देवाने कृपेने? अद्भुत तारण दिलं ख्रिस्तामध्ये. त्याचे लेकरं आपल्याला केलेलं आहे. देवाचा आत्मा आपल्याला त्याची आठवण करून देतो की तुम्ही त्याचे लेकरं आहात, नाही का? तुम्ही तुम्ही त्याचे लेकरं आहात आणि आणि तुम्हाला ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे तुम्हाला हे अद्भुत तारण मिळालेलं आहे. देवाच्या कृपेने हे तारण आहे, केवळ कृपेने. हा विश्वास सुद्धा देवाचं अद्भुत दान आहे, ज्यामुळं तुम्ही अगदी खाली हाताने त्याच्याकडे येता आणि त्याला आपला अब्बा आणि पिता म्हणून पाहता, ख्रिस्तावर पूर्णपणे स्वतःला झोकून देता.
आता ज्यावेळेस आपण देवाबद्दल पाहतो, तर देवाच्या अस्तित्वाला सिद्ध करण्यासाठी अनेक असे विचार मुद्दे आपल्याला पाहायला भेटतील. जसं त्यातील पहिलं म्हणजे वैश्विक, नाही का? ते म्हणतात की विश्व आहे, याला विश्व आहे म्हणजे याला घडवणारं काहीतरी कारण असलं पाहिजे, नाही का? त्याच्या मागं उचित काहीतरी आद्य कारण असलं पाहिजे. आता त्याच्याबद्दल बोलत असताना ते म्हणतात की स्वयंकारण, नाही का? काही असं स्वयंकारण, स्वतःचं कारण असणं, विश्व असण्याला, म्हणजे विश्व आहे आणि तेच स्वतःच्या निर्मितीचं किंवा स्वतःचं असण्याचं कारण असणं हे अशक्य आहे. आणि एक दुसरी गोष्ट ते म्हणतात की विनाकारण, म्हणजे अ, असंच काहीतरी आपोआप हे घडलेलं नाही. तर याच्या मागं कुणीतरी घडवणार आहे. हे नेहमी देवाची जी सार्वकालिकपणा आहे ते दाखवणार आहे. त्यानंतर उद्देशवादाचं मत, तिथं ते म्हणतात की या विश्वाची निर्मिती पहा किती सुंदर ही रचना केलेली आहे. सर्व झाडं, फुलं, हा जो ग्रह आहे पृथ्वी, तो अशा प्रकारे देवाने ठेवलेला आहे. मग सूर्य, चंद्र आणि मग ह्या सर्व गोष्टी आम्ही पाहतो. किती किती अद्भुत हे आहे ना, आणि किती सुंदर हे आहे. ह्या सर्व गोष्टींचा जर अभ्यास करायला लागलो, तर आपल्याला हे लक्षात येतं, की हे घडवणारा किती विचारवंत, किती सुज्ञ, किती बुद्धिमान तो असावा आणि किती हेतुपूर्ण रीतीने त्याने सर्व घडवलेलं आहे, नाही का? आणि हेच उद्देशवादाचं मत आपल्याला दाखवितं. जसं उदाहरणार्थ घड्याळ जर आहे, तर ते घडवणारा असलाच पाहिजे, नाही का? आपोआप ते घडलेलं नाही. तशाच प्रकारे स्तोत्र 19:1 मध्ये काय सांगितलं? आकाश देवाचा महिमा वर्णित, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवित म्हटलेलं आहे. किती अद्भुत आहे! तुम्ही निर्मितीकडे पहा. त्याला घडवणारा कोणीतरी आहे. तुम्ही त्याचं वैभव, त्याची महानता पहा. किती अद्भुत आहे! समुद्र, त्याची खोली, त्याची रुंदी, त्याची लांबी आपण मोजू शकत नाही. त्याला घडवणारा किती अद्भुत आहे बघा. त्याच्या शब्दाने जर ते घडतं, तर तो किती अफाट आणि किती महान तो आहे. तो किती महान बुद्धिमान प्रभू आहे. तो सर्वज्ञानी आहे. तो किती अद्भुत आहे, नाही का? तर हे त्याबद्दलच हे मत आहे. तिसरं मानवशास्त्राचं मत, नाही का? जिथं मनुष्याचं व्यक्तित्व, मन, इच्छा, भावना त्याबद्दल आठवण करून देतं. जे आपण अगोदरही शिकलो, नाही का? की इथं मनुष्याला देवाने मन, इच्छा, भावना दिलेल्या आहेत. आणि त्याचा नैतिक स्वभाव पाहता त्याच्या माग, नाही का, स्वतः व्यक्तिवाचक व नीतीसंपन्न निर्माण करता देव आहे. तुम्ही कोणत्याही माणसाकडे जा, त्याच्यामध्ये कुठं ना कुठं ती नैतिक भावना आहे. म्हणूनच तुम्हाला वेगवेगळे जे नियम आहेत, नागरी नियम तुम्हाला पाहायला भेटतील, बरोबर? आपल्याला आपल्या शाळेमध्ये शिकत असताना सुद्धा या गोष्टीवर भर दिला जातो, नाही का? जर कोणी गुन्हा केला तर त्याच्याबद्दल योग्य कारवाई केली जाते, नाही का? कारण हे हृदयात कुठंतरी हा स्वभाव उत्पन्न झालेला, कारण त्या नैतिक देवापासून आहे. आणि म्हणूनच त्याच्या माघ घडवणारा कोणीतरी असला पाहिजे. स्तोत्र 8 वचन 3 ते 6 मध्ये, आकाश जे तुझी अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांकडे पाहावे, तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे, त्याला गौरव व थोरवी आणि मुकुट मंडित केले आहे. देवाने मनुष्याची केलेली निर्मिती अद्भुत रीतीने आहे, सर्वांपेक्षा वेगळी आहे, देवदूतांपेक्षा वेगळी आहे. पण तो म्हणतो की पहा, तो पहिला आदाम जरी देवदूतांपेक्षा त्याची निर्मिती वेगळी आहे, परंतु त्याला सांगितलं तुम्ही सत्ता चालवा म्हटलेला आहे. पण आदामामध्ये सर्व पडले, ते तिथं सत्ता चालू शकत नाही. आणि हे कोणी पूर्ण केलं मग? ख्रिस्ताने पूर्ण केलं. तो किंचित काल कमी झाला, तो देव मानव झाला आणि त्याने त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला आणि तो पुन्हा उठला. सर्व गौरवाने, थोरवीने त्याला मुकुटमंडित करण्यात आलं आणि आता तो स्वर्गात पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. सर्व प्रभुत्व त्याला देण्यात आलेलं आहे आणि सर्व गोष्टी तो चालवितो. तोच म्हटला की आता आकाश आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. हे शब्द तुम्हाला आदामाला दिलेल्या त्या अद्भुत आशीर्वादाची आठवण करून देतात. इथं आदामाला फक्त या पृथ्वीवर सत्ता चालवण्यासाठी अधिकार देण्यात आलेला होता. ख्रिस्त म्हणतो की मला तर आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार देण्यात आलेला आहे. देव म्हणून सर्व अधिकार त्याच्याकडे होतात. परंतु आता महान मस्तक, महान मध्यस्थ
या नात्याने तो तिथं बोलत आहे. देवाचे अस्तित्व स्वीकारणं आणि मानणं हा विश्वासाचा भाग आहे. इब्री 11 आणि वचन 6 मध्ये विश्वासा वाचून त्याला संतोषविणं अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. किती अद्भुत आहे. आता देवाबद्दल पाहत असताना त्याचा स्वभाव, देव ज्यामुळे देव होतो असे त्याच्या ठायी काय आहे. आता हा प्रश्न जो आहे ना फारच कठीण आहे, नाही का? की देव ज्यामुळं देव आहे असं त्याच्या ठायी काय आहे. तर हे समजण्यासाठी आपण काही गोष्टी पाहू शकतो. अ, ईश्वर परिज्ञानानुसार देवाबद्दल काही व्याख्या देण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ त्यामध्ये काही चुकीच्या पण आहेत, ते पण समजून घ्या. आता मॉर्मन मत, हे जे हे जे लोक आहेत, ते अशा प्रकारे म्हणतात की देव परिपूर्ण अप्रत्यक्ष हाडामांसाचं शरीर असलेला उन्नत अत्युच्च पदी असलेला एक मानव आहे. काय वाटतं, बरोबर आहे का? की एक अतिउच्च ठिकाणी विराजमान असलेला तो एक मानव आहे. तर हे चुकीचं आहे. ख्रिस्ती विज्ञान, ख्रिश्चन सायन्स, ते अशा प्रकारे म्हणतात की देव सनातन, व्यक्तिनिरपेक्ष, व्यक्तिभावरहित तत्व आहे. म्हणजे काय? की ज्याला आपण जाणू शकत नाही योग्य रीतीने, तो व्यक्ती नाहीच आहे जणू काय. ते एक विधी नियम सत्य किंवा तो एक आत्मा किंवा एक तो विचार आहे. हे पण चुकीचं आहे. याच्याबद्दल बोलत असताना वेस्टमिन्स्टर विश्वास निवेदन जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की देव एकमेव जिवंत व खरा आहे. तो अस्तित्वात व पूर्णत्वास अनंत अपार आहे. तो अतिशय शुद्ध आत्मा असून त्याला देह, अवयव अगर विकार वासना नाही. तो न बदलणारा, महान, अफाट, सार्वकालिक, अगम्य, सर्वसमर्थ, पराकोटीचा ज्ञानी, अतिपवित्र, अतिमुक्त, अतिपरम आहे. त्याच्या स्वतःच्या परम अपरिवर्तनीय आणि पराकोटीच्या न्यायी इच्छेला अनुसरून तो सर्व गोष्टी आपल्या स्वतःच्या गौरवासाठी चालवतो. तो अतिशय प्रेमळ, कृपाळू, दयाळू, सोशिक, सहनशील असून त्याचे चांगुलपण व सत्य विपुल अपरंपार आहे. तो अपराध, उल्लंघन व पाप यांना क्षमा करतो. त्याचा झटून शोध करणाऱ्यांना तो प्रतिफल देतो आणि याशिवाय त्याचे न्यायनिवाडे अतिशय न्याय व भयंकर कठोर असतात. तो सर्व पापाचा द्वेष, तिटकारा करतो आणि तो दोषी अपराधी व्यक्तीला कोणत्याच प्रकारे कधीच सोडत नाही. बॅप्टिस्ट विश्वास जो आहे ते अशा प्रकारे देवाबद्दल व्याख्या देतात. एक आणि एकच खरा जिवंत देव आहे. तो बुद्धिमान, आध्यात्मिक आणि व्यक्तिवाचक अस्तित्व आहे. तोच निर्माण करता, उद्धारक, राखणारा, जतन करणारा आणि विश्वाचा नियंता, सत्ताधीश आहे. देवाची पवित्रता आणि सर्व परिपूर्णता अनंत अपार आहे. त्याच्यावर सर्व आदराने सर्वोच्च प्रीती करून त्याच्या आज्ञा पाळाव्या हे आमचे परम कर्तव्य आहे. वेस्टमिन्स्टर लघु प्रश्नोत्तरावली प्रश्न चौथा, ते अशा प्रकारे म्हणतात देव काय आहे, आणि त्याचं उत्तर ते म्हणतात की देव आत्मा आहे. त्याचे अस्तित्व, ज्ञान, सामर्थ्य, पवित्रता, न्याय, चांगुलपण आणि सत्य या सर्व बाबतीत तो अपार, अनंत, सार्वकालिक आणि अपरिवर्तनीय, अविकारी आहे. आणि पवित्र शास्त्राच्या दृष्टीने हे सर्व जे व्याख्या आहेत ना, विशेष करून त्यामध्ये वेस्टमिन्स्टर विश्वास निवेदन, बॅप्टिस्ट विश्वास आणि वेस्टमिन्स्टर लघु प्रश्न उत्तरावली, ह्या तिन्ही जी व्याख्या त्यांनी जे प्रकारे प्रदर्शित केले देवाबद्दल फार अद्भुत आहे. पण ख्रिश्चन सायन्स आणि मॉर्मन मत हे अगदी चुकीचं आहे. ओके. पुढे अ, अ, याच पुस्तकामध्ये 5 नंबरच्या पुढे देवाबद्दल बोललेलं आहे की एकच व्यक्तिवाचक देव आहे. तो सर्वश्रेष्ठ आणि सर्वव्यापी असून तोच या विश्वाचा सार्वभौम, निर्माणकर्ता, सत्ताधीश आणि धारक आणि पालक आहे. जे आपण अगोदर पाहिले, एक असं प्रकारचं मत होतं की त्याने निर्माण केलं आणि त्याने सर्व सोडून दिले, आपापल्या रीतीने सर्व काही चाललंय. पण नाही, तो निर्माण करता देव, सार्वभौम देव आहे. तो सर्वश्रेष्ठ, सर्वव्यापी असणारा देव आहे. तो सर्व सत्ताधीश देव आहे आणि तो काय करत आहे, जतन करत आहे. सर्व काही त्याच्या नियंत्रणात आहे. त्याच्या इच्छेविरुद्ध काहीच घडत नाही. आणि म्हणून विशेष करून देवाबद्दल शिकत असताना ह्या काही गोष्टी आहेत. हा एक परिचय होता. उद्यापासून आपण
त्याची जी गुणवैशिष्ट्ये आहेत त्याला आपण सुरुवात करणार आहोत. विशेष करून त्याचा स्वभाव आपण पाहूया उद्यापासून. आणि मग पुढील जी तत्व आहेत आपण एक एक करून शिकूया. आपण इथं थांबूया, पण प्रार्थना करू. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो